नमस्कार सर्व मित्रांनो, नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या सर्व माझ्या साथीदारांना विकास देशमुख अहिल्यानगर येथून नमस्कार. आज आपण नेटवर्क मार्केटिंगमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात किंवा पर्सनल ज्यावेळेस आपण कोणतंही काम करतो त्याच्यासाठी सुद्धा बनावं लागतं आपल्याला नेटवर्क, कारण की नेटवर्कशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. मग ते किराणा दुकानदाराचं ग्राहकाचं नेटवर्क असेल, कपड्याच्या दुकानदाराचं ग्राहकाचं नेटवर्क असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाचं पर्सनल नेटवर्क असेल. परंतु नेटवर्क मार्केटिंगमध्ये लिंक वाढत चालते आणि जे लोक आपल्या ग्रुपमध्ये येतात ते सगळं आपलं नेटवर्क बनतं आणि त्या नेटवर्कच्या जीवावर आपण खूप मोठा व्यवसाय या ठिकाणी उभा करू शकतो. तर असे आपण कित्येक वर्षापासून खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो, परंतु खरोखर आपण त्या ठिकाणी 100% योगदान देऊन काम केलेलं आहे का, हा प्रश्न आता स्वतःला विचारण्याची वेळ प्रत्येकाला आली आहे. आपण प्रत्येकजणांनी त्या फील्डमध्ये खूप चांगलं काम करावं आणि जे लोक नेटवर्क मार्केटिंगमध्ये आहेत त्यांच्यासाठी तर खूप मोठी संधी या ठिकाणी आता काळाच्या ओघात निर्माण झाली आहे. तर तुम्ही दोनच गोष्टी करू शकता जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर. तुम्हाला रस्ता शोधावा लागेल, पर्याय शोधावा लागतील. एक तर तुम्ही कारणे शोधून एक्झिट होऊ शकता किंवा नवीन पर्याय, नवीन रस्ता शोधून प्रगती करू शकता, पुढे जाऊ शकता. तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये लगातार मेहनत हा एक खूप मोठा गुण असणं गरजेचं आहे. जी गोष्ट तुम्हाला पूर्ण जीवनामध्ये मिळालेली नाही किंवा पूर्ण जीवनभर काम करून जी गोष्ट मिळते ती गोष्ट तुम्हाला कित्येक महिन्यामध्ये किंवा कित्येक वर्षामध्ये, ज्या प्रतीक्षेमध्ये आहे ती 1 वर्षामध्ये आपण मिळवू शकतो. यालाच पॉवर ऑफ नेटवर्क मार्केटिंग आपण म्हणू शकतो. पॉवर ऑफ नेटवर्क मार्केटिंगमध्ये काय होतं की खूप वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक या क्षेत्रामध्ये आपल्याबरोबर कनेक्ट असतात आणि ते आपल्याबरोबर काम करताना त्यांच्या कौशल्याचा, त्यांच्याकडे जे स्किल आहे त्या स्किलचा आपल्याला फायदा होतो. तर मित्रांनो, ह्या वर्षातील 2026मध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली असेल त्यावेळेस प्रत्येकाने काही ना काही स्वप्न पाहिलेली असतील आणि ते स्वप्न आपण लिहितो. माझं वजन कमी करायचं आहे, मला हे पैसे कमवायचे आहेत, मला ती गाडी घ्यायची किंवा मला फॉरेन टूर करायचा आहे किंवा मला भारतातील या प्रेक्षणीय स्थळी भेट द्यायची आणि याच्यासाठी लागतो तो पैसा. हे बघा, कोणती गोष्ट जगामध्ये फ्रीमध्ये मिळत नाही. जरी पैसा बरोबर न्यायचा नसेल तर या ठिकाणी दररोजच्या जीवनामध्ये पैसे ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता ह्या 2026मधले 6 महिने आपल्या सर्वांच्या हातातून निघून गेले. ह्या 6 महिन्यामध्ये आपण काही ना काही नक्की केलेलं आहे आणि अपेक्षित स्पीड किंवा अपेक्षित ॲव्हरेज यश हातामध्ये नसेल आल्यामुळं बरेच जण निराश होतात आणि आपल्या स्वप्नांपासून दूर जातात. तर अशा मित्रांसाठी खास माझा आज हा संदेश आहे. काळजी करू नका, हे 6 महिने तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. तुमची जी काही स्वप्न आहेत या वर्षातील 2026मध्ये हे पुढच्या 6 महिन्यामध्ये पूर्ण करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला मात्र एक गोष्ट करावं लागेल की मागील 6 महिन्यात जी गोष्ट तुम्हाला पसंत होती ती तुम्ही केली, परंतु यापुढे मात्र जी गोष्ट तुम्हाला पसंत नाही ती तुम्हाला करावं लागेल. सकाळी लवकर उठायला जगात कोणालाच आवडत नाही साहेब. तर प्रथम तर तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागेल. दररोज तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या क्षेत्रातील काही ना काही माहिती अपडेट करावी लागेल आणि पुढचे 6 महिने लगातार प्रयास केल्यानंतर तुम्ही खूप काम केलं म्हणून काही प्रॉब्लेम येणार नाही साहेब. तर करा, बिनधास्त काम करा. कोणतीही वाट पाहू नका, कोणाचीही वाट पाहू नका, कोणतंही कारण शोधू नका, कारण की कारणं शोधण्यामध्ये आत्तापर्यंतचा काळ गेलेला आहे. कोणीतरी येईल, त्याची मदत होईल आणि मग मी माझ्या कामाला सुरुवात करीन, अशा पद्धतीने खूप मोठा काळ या ठिकाणी मधल्या काळामध्ये निघून गेला आहे. असा काळ पुन्हा मात्र आता वाया घालवायचा नाही. म्हणून हे 6 महिने आपल्या स्वप्नाशी एवढं प्रामाणिक राहायचं, आपल्या टीमशी एवढं प्रामाणिक राहायचं आणि एक जिम्मेदार व्यक्ती म्हणून तुम्ही काम करा. आज तुम्ही कुठे आहात हे तुम्ही शोधा. तुम्ही ज्या बिझनेस सेक्टरमध्ये काम करत आहात त्या बिझनेसमध्ये तुमचा जो आकडेवारीचा आलेख आहे तो कुठे येतो शोधा आणि तुम्हाला पुढच्या 6 महिन्यामध्ये कुठं जायचं आहे हे एकदा फिक्स करावं. कमीत कमी आपल्या स्वतःसाठी तरी, इतरांना नका सांगू. काही माणूस प्रत्येक वेळेस काही गोष्टी दुसऱ्या सांगायला थोडा गडबडतो. तर तुम्ही काय करा, स्वतः आपल्याला प्रथम ठरवा की मला ह्या 6 महिन्यामध्ये किती प्रवास पूर्ण करायचा आहे आणि जो एक्स्ट्रा होईल तो बोनस म्हणून पकडा आणि दुसऱ्याला दोष देऊ नका. दुसरों को दोष देते ती जिंदगी खतम होऊ शकते. आजपर्यंत काय झालं ते सगळं सोडून द्या. आजपर्यंत काय झालं ते सगळं सोडून द्या, कारण की गेलेली वेळ तुम्ही भरून काढणार नाही आणि जे गेलेलं काळ आहे
त्याच्यावर पश्चाताप करण्यात, वेळ घालवण्यात काही मजा नाही. तो तुम्हाला स्वतःवर पहिला कंट्रोल करावा लागेल. तुम्हाला या ठिकाणी लवकर उठून तुमच्या कामाला सुरुवात करावी लागेल. तर ह्या जिंकण्यासाठी आजपासून तुम्ही कामाला सुरुवात करा. सगळी ताकद पणाला लावा. कोणतंही कारण शोधू नका, कोणतेही बहाणे शोधू नका. फक्त एकच लक्षात घ्या, मी माझी अचिव्हमेंट, माझ्या टीमची अचिव्हमेंट आणि माझ्या टीमसाठी मला काम करायचं आहे. आणि ते पण या 6 महिन्यामध्ये मागील कित्येक वर्ष आम्ही ज्या स्वप्नांसाठी झगडतो आहे ती पूर्ण करण्यासाठी हे 6 महिने माझ्यासाठी पुरेसे आहेत. या 6 महिन्यामध्ये आम्ही आमच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती करू, असा एक संकल्प बनवा आणि करा मित्रांनो कामाला सुरुवात. कोणतेही प्रश्न मनामध्ये आणू नका, कारण की तुमच्यासाठी बनवलेली ही सिस्टीम ही खूप जबरदस्त आहे. ती सिस्टीमच तुम्हाला पुढे नेणार आहे. त्यामुळं आजपासून तुम्ही ज्या अभियानामध्ये आहात तो अभियान म्हणजे तुमच्या स्वप्नपूर्तीचा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. तर चला मित्रांनो, करा संकल्प आजच. उद्याचा विचार करू नका, उद्या करू असं म्हणू नका. आज आत्ता ताबडतोब आपल्या कामाला सुरुवात करा. नमस्कार, धन्यवाद.